नमस्कार लय भारी मंडळी, नेहमीप्रमाणेच याही आठवड्यात वेगवेगळ्या एंटरटेनमेंटच्या गप्पा गोष्टी घेऊन आम्ही लय भारी मध्ये हजर आहोत। लय भारी मंडळी आपल्याला लवकरच एकदम फ्रेश कलाकारांची एक फ्रेश फिल्म लवकरच पाहायला मिळणार आहे। धुमस या सिनेमातून सगळेच नवे कोरे कलाकार आपल्या भेटीला येतील। नमस्कार, मी कृतिका गायकवाड आणि तुम्हा सर्वांचं 9X झकासच्या लय भारी कार्यक्रमात खूप खूप स्वागत। तर आज आमची धुमसची संपूर्ण टीम इथे आली आहे तुमच्याशी गप्पा मारायला। तर इथे आहे साक्षी चौधरी, नमस्कार, शिवाजी धोलतडे सर डायरेक्टर, पडळकर सर आणि जानकर सर। तर आमचा ट्रेलर बघून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हा साऊथ स्टाईल का दिसतोय, राईट? तर त्याचं उत्तर आपल्याला शिवाजी सर देतील। हा चित्रपट बनवण्याचं कारण म्हणजे की आपण पाहतो साऊथचे पिक्चर असतील जे डब झालेले असतात ते आपण डबल पाहतो, चार वेळेस पाहतो। बॉलिवूडचे पण काही सिनेमे असे आहेत की ते ज्याच्यात ॲक्शन सिक्वेन्स असतील ते आपण थिएटरमध्ये जाऊन पाहतो, टी व्हीला पाहतो। पण मराठीमध्ये असे चित्रपट नाहीत। तेच प्रकारचे जे आहेत साधे सिंपल चित्रपट येतात, पण मराठीमध्ये असं ॲक्शनपट रोमांटिक अशी फिल्म जी आहे तर ती नव्हती। मग आम्ही सर्वजण ठरवलं की आपण अशी एक फिल्म करू की जी साऊथ स्टाईल असेल, त्यात ॲक्शन असेल, रोमांस असेल आणि सॉंग्स पण आपले सगळे साऊथ स्टाईल असतील। पण सिनेमाची कहाणी निवडताना कहाणी काय ठेवायची? आजपर्यंत समाज प्रत्येक गोष्टीमध्ये गुलामी सहन करत आले, पण ती गुलामी ज्यावेळेस त्या गुलामीचा एक शेवटचा टप्पा असतो, अंत असतो, तो कशा पद्धतीने होईल मग ते आम्ही धुमसच्या माध्यमातून दाखवलं आहे। बरं, मला पडळकर सर आणि जानकर सरांना विचारायला खूप आवडेल की तुम्ही ऑलरेडी एका फील्डमध्ये आहात, तर तुम्हाला कसं काय सुचलं की तुम्ही एक फिल्म बनवावी आणि त्यात ॲक्ट करावं? ही थॉट तुमच्याकडे कशी आली? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आम्ही राजकारणामध्ये भाषणाच्या माध्यमातून परिवर्तन करतच राहतो, परंतु सर्व दूर राज्यामध्ये जर एक मेसेज द्यायचा असेल तर पिक्चर हे सगळ्यात शेवटचं लास्ट व्हर्जन आहे। आणि या माध्यमांमधून जर आपण हा संदेश प्रभावीपणानं देऊ शकलो आणि म्हणून गोपीचंद पडळकर आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आपण एक पिक्चर बनवायचा। आणि योगायोगानं शिवाजीराव धोलतडे, आमचे मित्र आबा आणि तुम्हा सर्वांची भेट झाली आणि याचं एक रसायन म्हणून या राज्यामध्ये हा धुमस नावाचा जो मेसेज आहे यामधून जी आपल्याला समाजाला द्यायचा आहे ते सगळा मसाला तर आहे, मूव्ही आहे, सॉन्ग आहेत, परंतु याबरोबर एक संदेश देणं आणि या चळवळीला ताकद देणं हा या पाठीमागचा उद्देश आहे, म्हणून हा पिक्चर बनवला। बरं, आपल्यासोबत आहे साक्षी चौधरी आणि ती आपल्याला तिच्या एंट्रीबद्दल सांगणार आहे, हो ना? ॲक्च्युली खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे। मीन्स माझं कास्टिंग खरं कसं झालं म्हणजे मी इमॅजिनही केलं नव्हतं एवढ्या मोठ्या थोर लोकांसोबत मला स्क्रीन शेअर करायला भेटेल। सडनली रात्री 11:30 वाजता मला फोन आला आबांचा आणि मला विचारण्यात आलं की असा चित्रपट आहे, काम करणार का? आणि मी कॅज्युअली घेतलं रात्री 11:30 वाजता आणि ठीक आहे मी प्रोफाईल पाठवते आणि शूट उद्यापासून चालू आहे। प्रोफाईल पाठवलं आणि विदिन सेकंड थोड्या वेळाने त्यांचा फोन आला, म्हणलं की ओके आहे, उद्या तू ऑफिसला ये आणि डिटेल्स घे, आपलं शूट चालू होतं आहे। आणि मला सगळी गंमतच वाटत होती। मी त्यावेळेस हिरो कोण, कास्टिंग काय काहीच विचारलं नाही। दुसऱ्या दिवशी मी गेली वगैरे आणि आबाशी बोलली वगैरे, त्यांनी सांगितलं अशी कथा आहे, बरं ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुझं लीडचं कॅरेक्टर आहे, बरं ठीक आहे, पण हिरो कोण आहे? त्यावेळेस त्यांनी मला सांगितलंच नाही की सर आहेत म्हणून, त्यांनी मला आवाज वगैरे ऐकवला। आता मी त्यावेळेस काय ओळखलं नाही आणि त्यावेळेस कल्पना फक्त मला सगळेजण म्हणत होते की तू खूप लकी आहेस, तू खूप चांगल्या व्यक्तीसोबत काम करणार आहेस। आणि माझं कॅरेक्टर हे श्रेया नावाच्या पत्रकाराचं आहे। ती एक तिचं असं कॅरेक्टर आहे की ती एक दिशा देते, प्रत्येक कडी आहे ती जोडत जाऊन ती एक कथेला वळण देते आणि कथानक पुढे जातं। आमच्या फिल्मबद्दल सांगायचं ठरलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की आम्ही ऑलमोस्ट 42 डेजमध्ये ही फिल्म मेकिंग कंप्लीट प्रोसेस फिनिश केला आहे आणि स्टार्टिंग म्हणजे प्री प्रोडक्शन, शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन सगळं इन्क्लुडेड आहे त्याच्यात। तर ते आम्ही 42 डेजमध्ये कंप्लीट केलं विथ इन्क्लुडिंग सॉंग्स। तर ही ॲक्च्युली खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी अँड आय एम शुअर फिल्म इंडस्ट्रीसाठी सुद्धा। तर मला सरांना विचारायला आवडेल की ही प्रोसेस एवढी झटपट का केली? नाही, त्याचं असं आहे की कोणतीही गोष्ट हातामध्ये घेतली की ती पूर्ण करून वेगळी करायची, हा आमचा जन्मजात स्वभाव आहे। आणि त्यामुळं यांना शूटिंगच्या तारखा लावत असताना, वेळ देत असताना, प्रत्येक गोष्ट बघत असताना
आणि शिवाजी रावना मी प्रत्येक वेळेला विचारत होतो की तुम्हाला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही, तुम्ही सगळी सिस्टीम लावा, याच्यामध्ये कोण फाईट मास्टर असणार आहेत, कोण गीतकार गीत गाणार असणार आहेत, कोण कलाकार काम करणार आहेत, याच्याविषयी आम्ही कुठलाही डिस्टर्बन्स केला नाही. जे 100% अधिकार त्यांना दिले आणि त्या पद्धतीनं त्यांनी जे कष्ट केलं, जवळजवळ दररोज 16 ते 18 तास त्यांनी यामध्ये जीव ओतला. मी तर सगळ्या लोकांना सांगेल, ज्यांना व्यवसाय करायचा आहे, ज्यांना धंदा करायचा आहे, त्यांनी हे जे सगळं शूटिंगचं काम चालू होतं, सेटवर येऊन त्यानं 8-10 दिवस काम करावं. त्या माणसानं मॅनेजमेंट काय असते, बेस्ट मॅनेजमेंट, हे सगळं चित्रपट निर्माण करणारी जी लोकं आहेत, हे सुपर मॅनेजमेंटचं एक उदाहरण आहे. हिरो हिरोईन फक्त दिसतात पडद्यावरती, पण त्यांच्या पाठीमागं एक 200-300 हात इतके राबत असतात, त्यांना मान सन्मान मिळतोच असं नाही. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचं यामध्ये फार मोठं योगदान आहे. यांनी सगळी जी लोकं साऊथची बोलवली ती एकदम एक्सपर्ट लोकं होती. कोरिओग्राफर असेल, डान्स मास्टर असेल, सगळी बाकीची टीम असेल, त्यांनी आमच्याकडनं कामं अशी करून घेतली की आम्हाला सुद्धा आता ते गाणं बघताना आपणच केलं का असं वाटतं. जो तुझा आणि विशालचा जो सिक्वेन्स होता, त्या सिक्वेन्समध्ये तू विशालला जे वार केला, म्हणजे जाणून बुजून केला, काय राग होता त्याच्याबद्दल म्हणजे तो झाला. आमचा तो गरबाचा सीन होता आणि तो सिक्वेन्स असा होता की ज्यात प्रज्ञा तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेते. तर मला त्याच्यावर वार करायचा आहे. विशाल जो तेज सिंग प्ले करतोय माझ्या ऑपोजिट, तो असा सिक्वेन्स होता की खूप रात्र झाली होती, खूप गर्दी होती आणि खूप सारी गोंधळ चाललेला तिकडे. आणि जेव्हा तो टेक झाला तेव्हा मला असं म्हणजे अगदी खरोखर ती प्रज्ञा मला दिसली की ओके, हा मुलगा आहे ज्याने तिच्यावर एवढा अत्याचार केला आहे. आणि हा सीन करताना ॲक्च्युली असं झालं की आय डोंट नो, डोळ्यात पाणी भरलेलं आणि खूप असा गोंधळ चाललेला की मला ते दिसलं नाही. मी त्याला पाडलं आणि मी त्याला मारायला गेली आणि त्याला खरोखर ते लागलं. अँड आय एम रिअली सॉरी विशाल, तुला ते लागलं. पण तो जो सीन झाला आहे तो खूपच छान झाला आहे आणि तो अगदी ॲक्च्युली रिअलिस्टिक वाटतोय, कारण तुझा तो पेन जो डोळ्यातला आहे तो खरोखर आहे. बरं, मला शिवाजी सरांना परत एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या फिल्मच्या म्युझिकबद्दल तुम्हाला काय बोलायचं? म्युझिक जे आहे टोटली साऊथ स्टाईलमध्ये आहे. मराठीमध्ये हा पहिलाच प्रयत्न आहे आणि याचे सिंगर आहेत सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते. बाहुबलीमध्ये सॉन्ग आले दिव्य कुमार, आदर्श शिंदे, वैशाली माडे, वैशाली सामंत, कविता राम असे दिग्गज गायक आहेत. याचे संगीतकार आहेत पी शंकरम. आणि टोटली म्युझिक जे आहे ते साऊथ स्टाईलमध्ये आहे आणि हे सर्व महाराष्ट्राला आवडत आहे आणि असंच भरभरून तुमची साथ राहू द्या. या पूर्ण फिल्म मेकिंग प्रोसेसमध्ये तुमचा सगळ्यात आवडता भाग कोणता किंवा असा एक असा क्षण जो तुम्हाला नेहमी लक्षात राहील, आयुष्यभर लक्षात राहील? हा चित्रपटच म्हणजे माझ्या आठवणीत राहील, कारण हा असा पहिला चित्रपट आहे की माझी टोटल जी 150 लोकांची टीम होती ते सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत डेली वर्किंग करायची. आणि ही गोष्ट कधी न विसरण्यासारखी गोष्ट आहे. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की जानकर सर असतील, पडळकर सर असतील, एक राजकारणामध्ये आहेत आणि फिल्ममध्ये ॲक्शन सिक्वेन्स आहेत, परत सॉन्ग जे आहेत त्यात डान्सही आहे, ते करतील का नाही असं वाटलं होतं. पण एक गोष्ट ठरवली होती की आपण याच्याकडून त्या गोष्टी करून घ्यायच्या आणि त्या गोष्टी करूनही घेतल्या. आणि इतकं म्हणजे चित्रपट पाहिलं तर असं कधीही वाटणार नाही की सरांनी पहिल्यांदा चित्रपटामध्ये काम केलं. यामध्ये डिफिकल्ट असं मला काय वाटलं नाही. पिक्चर करायचाच नाही हेच डिफिकल्ट होतं, पण ह्यांनी सगळ्यांनी मला करण्यास भाग पाडलं. हा चित्रपट आमच्या आयुष्यातला एक मैलाचा दगड ठरेल इतकं आठवणी आमच्यासोबत आहेत. काही लोकांनी आमच्यावरती टीका केल्या, नावं ठेवली, काही लोकांनी सपोर्ट केला, सगळ्या गोष्टी घडल्या. जवळची माणसं आमच्यावरती खूप रागाला आली, तुम्ही असलं कसं उद्योग करायला लागला, तुम्ही आता हिरोईन बरोबर नाचायला लागला, म्हणजे फार अडचणीचा विषय होता. पण आता मी तरी ज्या दिवशी आमचं गाणं सुटलं, मन भरून आलं या, त्या दिवशी मी माझ्यासोबत रोहन वगैरे सगळे, मी त्यांना मी छातीवर हात ठेवा म्हणलं, माझी छाती अशी धाड करत होती. मी 2 तास मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता. आईला मी 4 दिवस फोन केला नाही. मी दुसऱ्या पोरांना फोन करायचा, आई काय म्हणते का, आईला गाणं दाखवलं का, म्हणजे अशी परिस्थिती होती. आणि मी उत्तमराव साहेबांना सारखं म्हणायचो, तुम्ही तर काय माझं काय घर उठवायलाच तुम्ही बसलाय, माझं काय खरं नाही, अशी परिस्थिती होती. काही जवळची माया माणसं खूप जवळची तेवढी खूप नाराज झालीत, रागाला आलेत, तुम्ही असं कसं काय उद्योग करताय म्हणून. पण आता जी गोष्ट केलेली आहे त्याच्यावरती आता काय पर्याय नाही. आणि याच्यामध्ये जे तुम्ही आता एवढे पिक्चर आयुष्यभरामध्ये पाहिलेले असतील, मी 20 वर्षापूर्वी खूप पिक्चर पाहत होतो.
पण ह्याच्यामध्ये जी माझी भूमिका आहे ती तुम्हाला एवढी नॅचरल वाटेल, म्हणजे खरोखरची नॅचरल भूमिका केली. मग क्रेन लावून 40-40 फूट 30-30 फूट उंचीवरती न्यायचे, तिथून सोडायचे, तिथून फायटिंग, हे सगळं नवीन विषय होतं. पण सगळ्यात आठवण राहिलं असं म्हणजे जे गोळीबाराचा जो सीन आहे, माझ्यावर गोळीबार होतो आणि दंडामध्ये तो ब्लास्ट करणं हे मला माहीत नव्हतं, परंतु ह्यांना सगळ्यांना माहीत होतं तो एक प्रसंग. आणि गाडीवरती माझ्या ज्या वेळेला रिव्हॉल्वरनी गोळ्या झाल्या जातात तो सीन कुठला अभिनेता देत नाही. हे दोन्ही विषय तसे क्रिटिकल आहेत, परंतु शिवाजी सरांनी त्याची कल्पना न दिली, दोन्ही ब्लास्ट करून टाकले. आम्हाला सर्व तो विचारले होते का, आता तू सांग. बरं, मला एक गोष्ट खूप मनापासून सांगायची आहे, ती म्हणजे मी जेवढं पण काम केलं सर, आजपर्यंत कोणत्याही सेटवर फ्रूट्स कट करून अगदी अख्ख्या युनिटला कधीच वाटलेले नाही आहेत. हा जो एक्सपिरियन्स मी पाहिला तो फक्त ह्या सेटवर होता, कारण फ्रूट्सचे चोचले फक्त ॲक्टर्सचे असतात आणि माझा असा हिशोब होता ॲक्टर्स खाणार आणि असं मी बऱ्याचदा बघितलं आहे. पण ह्या सेटवर मी पहिल्यांदा असं बघितलं की मोठे मोठे 4-5 प्लेट्स यायचे आणि अख्ख्या युनिटला ते वाटले जायचे, स्पॉटदादांपासून ते सगळ्यांपर्यंत. तर ही एक छान गोड थॉट मी घेऊन जाते माझ्यासोबत धुमसच्या द्वारे. नाही, बट वन थिंग की हे खरंच की आम्ही बऱ्याच ठिकाणी काम केलं आहे, पण असं मला आजपर्यंत बघायला भेटलं नाही. इवन दो मी सरांनी आबांशी बोलत होते की ड्राय फ्रूटसुद्धा तुम्ही स्पॉट दादापासून प्रत्येकाला द्या, म्हणजे एवढं मोठं मन मी आजपर्यंत कोणाचं बघितलेलं नाही आहे. आमच्या सेटवर 150 लोकांपैकी तुम्ही आजही कोणाच्याही पाठीमागे जाऊन कोणालाही काही विचारा तर तुम्हाला सेमच गोष्ट सांगितली जाईल की कसा सन्मान त्यांना भेटला किंवा की कशा प्रकारची ट्रीटमेंट भेटली गेली. आणि असा एक सिंगल सेट असेल जिथे कोणत्याही प्रकारची तक्रार, वाद विवाद, भांडणं न होता शूटिंग पीसफुली इतकं छान असं संपलेलं आहे. तुम्हा सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे, आम्हा सर्वांकडनं विनंती आहे की 5 एप्रिलला आमची फिल्म रिलीज होतीये धुमस. प्रत्येक एज ग्रुप आमची फिल्म एकत्र बसून बघू शकतो आणि आय एम शुअर की तुम्हाला नक्कीच बरेच 1 नाही 2 नाही 3 नाही बरेचसे सोशल मेसेजेस तुम्हाला या फिल्ममध्ये बघायला मिळतील. सो लय भारी मंडळी, ही होती धुमस या सिनेमाची टीम. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी आणि सिनेमातील या नव्या कोऱ्या कलाकारांसाठी खूप खूप शुभेच्छा.